एक खूप अनुभवी कारपेंटर होता. तो जवळपास 30 वर्ष एक कंपनीत काम करत होता आणि त्या कंपनीसाठी त्याने एकापेक्षा एक चांगली घरं बनवली होती. आता तो रिटायर होणार होता. एक दिवस तो आपल्या बॉसला बोलला की तो घर बनवण्याच्या त्याच्या या कामाला सोडणार आहे आणि त्याचे बाकीचे आयुष्य त्याच्या कुटुंबासोबत एकदम आरामात आणि निसंकोच घालवणार आहे. त्याच्या बॉसला हे चांगले नाही वाटले की त्याचा सर्वात चांगला कामगार आता जॉब सोडू इच्छितो. त्याने कारपेंटरला खूप विनवणी केली की तू फक्त एक घर अजून बनवून दे, त्यानंतर मग तू आरामात रिटायर होऊन जा, पण फक्त बस हा एक शेवटचा प्रोजेक्ट बनवून दे. कारपेंटर रिटायर होण्याची मनात तयारी करून बसला होता आणि काम करण्याचे त्याच्या बिलकुल पण मनात नव्हते. पण त्याने विचार केला की चल ठीक आहे, मी इथे 30 वर्षापासून काम करत आहे आणि हा शेवटचा प्रोजेक्ट आहे, तर मग बनवून देतो. यानंतर तर रिटायर व्हायचंच आहे. म्हणून तो काम करण्यास तयार झाला. आता कारपेंटरचे घर बनवण्याचे अजिबातच मनात नव्हते, तर त्याने मनाविरुद्ध घर बनवायला सुरुवात केली. आता तो जास्त मेहनत करत नव्हता. तो याकडे पण लक्ष देत नव्हता की सिमेंट कोणत्या क्वालिटीचे येत आहे. त्याने त्याचे काम कमी करण्यासाठी या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल पण नाही ठेवला. त्याने दरवाजा बनवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचे लाकूड पण नाही वापरले. फर्निचरसुद्धा कमी दर्जाचे बनवले. एकदम कामाला त्रासलेल्या व्यक्तीप्रमाणे त्याने हे काम केले. जेव्हा घर बनून तयार झाले त्यावेळी कारपेंटर त्याच्या बॉसजवळ गेला आणि त्याला बोलला की घर बनून तयार आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या. त्याच्या बॉसने त्या घराची चावी त्या कारपेंटरला देत बोलला की तू माझ्या कंपनीसाठी 30 वर्षे काम करून खूप चांगली घरं बनवली, त्यामुळे त्या बदल्यात मी तुला हे गिफ्ट देऊ इच्छित होतो आणि हे घर माझ्याकडून आणि माझ्या कंपनीकडून तुझ्यासाठी गिफ्ट आहे. हे ऐकून कारपेंटरला खूप धक्का बसला. त्याने हा विचार केला की कदाचित हे मला आधी माहीत असतं की जे घर तो बनवत आहे त्यात त्यालाच राहायचे आहे, तर त्याने त्याचे आत्तापर्यंतचे सर्वात उत्कृष्ट घर बनवले असते. त्याने बेस्ट सिमेंट वापरले असते, त्यात त्याने स्विमिंग पूल बनवले असते, उत्तम दर्जाचे दरवाजे लावले असते, उत्तम फर्निचर बनवले असते. प्रत्येक गोष्टीत त्याने 100% दिले असते. अगदी असेच काहीसे आपल्या आयुष्यात पण होते. आपण सर्व एका कारपेंटरप्रमाणे आहोत. आयुष्य नावाच्या आपल्या घराला रोज कोणते ना कोणते काम करून बनवत असतो. आपल्या काही सवयी असतात ज्या आपण रोज रिपीट करत असतो. आपण याकडे लक्षच देत नाही की आपल्या या सवयींचा आपल्या पुढच्या येणाऱ्या आयुष्यावर काय फरक पडेल. आज आपण जे पण निवडतो त्यातूनच आपले येणारे आयुष्य घडते. त्यामुळेच आपल्याला आपले घर खूप लक्षपूर्वक आणि विचारपूर्वक बनवले पाहिजे, कारण की भविष्यात आपल्याला पश्चाताप होऊ नये की मी माझे हे घर अशा खालच्या दर्जाचे कसे काय बनवले. कदाचित हे मला आधीच माहीत असते.